आज गोलंदाजीची हुबेहूब प्रतिकृती आहे की काय हा अनिकेत असंच वाटू लागलं. सेम ॲक्शन आणि सेम रिॲक्शन सगळ्याच बाबतीत त्याची छबी आपल्याला पाहायला मिळाली या अनिकेतमध्ये. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या मॅचमध्ये खरं तर अनिकेतने मार खाल्ला जरूर, परंतु त्याने स्वतःवरती स्वतःच्या गोलंदाजीवरती देखील विश्वास दाखवला. हे पहा स्क्रीनवरती किरण मेहर आणि त्यांची संपूर्ण छोटी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितपणाने याच व्यक्तिमत्वाची भरपूर मेहनत राहिली आहे नगरसेवक चषकासाठी. विवेक सुतार त्यांचे साथीदार, त्याचबरोबर त्यांची इथं संपूर्ण टीम, चिंटू असेल, सगळेच असतील, त्यांना सर्वांनाच आम्ही या ठिकाणी मात्र बॉलर्स दोन बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत एका टीम कडून. जर आयकॉन टाकला तर 2-1-1 म्हणजे एका गावाला 2, दुसऱ्या टीमला 1 आणि आयकॉनला 1. त्यामुळे एकट्या सीबीडीचे 3 बॉलर तुम्ही वापरू शकत नाही. दिवाळीचे 2, सीबीडीचे 2. पहा आपण स्क्रीनवर मागच्या षटकाचं खरं तर हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतंय. नझीम गुल्लीची ही रिदमिक बॉलिंग ॲक्शन आणि काय बॉलिंग हाताळली आहे. पहा ही बोटांवरची जादू सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत फ्रॉम सीबीडी अप्पा स्ट्रायकर्सच्या टीमला बिलॉंग करत असताना जबरदस्त कमालीचं त्यानं मात्र प्रदर्शन केलं. आणि अंतिमच्या बॉलवर जी विकेट मिळाली ती प्राइज विकेट होती. मगाशी आम्ही उल्लेख केला हाताच्या या 5 बोटा, अर्थातच कनिष्ठ, अनामिका, माध्यमा, तर्जनी आणि मेन म्हणजे काय तर हा अंगठा, या 5 बोटांचा वापर करून मात्र ही बोटांवरची जादू त्यानं सादर केली. आणि आज अप्रतिम खेळ त्यानं साकारलाय. नाव आहे अनिकेत आणि या षटकामध्ये धावांना त्यानं थांबवलं आणि मॅचमध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा संधी दिली. इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस मात्र काहीच चेंज पाहायला मिळालं. योगेश पवार बॉलिंगसाठी आलेत. आता स्वतःवरती विश्वास दाखवला. बॅटिंग झालेली नाही आहे मॅचमध्ये, मला बॉलिंग करायची आहे, 16 धावा थांबवायच्या आहेत आणि सीबीडी दिवाळी टीमला मात्र विजय मिळवून द्यायचा आहे. या एका उद्देशाने मात्र योगेश पवार स्वतःचा अनुभव आता मात्र या मॅचमध्ये पणाला लावतायत. योगेश पवार आयकॉन प्लेयर. परिस्थिती तुम्हाला हवी तशी क्रिकेटमध्ये कधीच नसते. परिस्थिती ती तुम्हाला जशी हवी आहे ती तशी तुम्हाला ती स्वतःच्या कर्तृत्वावर बनवावी लागते. आणि त्यासाठीच हवा आहे तो तुमच्याकडे असलेला टॅलेंट, त्यासाठी हवा आहे तो तुमच्याकडे असलेला क्रिकेटचा उत्साह, क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची चिकाटी, क्रिकेटचं डेडिकेशन, क्रिकेटची समर्पकता. या सर्व गोष्टींची जर का आपण बेरीज केली तर उत्तर येईल यश. आणि यशस्वी गोलंदाज आयकॉनिक प्लेयर मिस्टर योगेश पवार. 5 चेंडू 15 धावा. वन मोर. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. परंतु पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच आमच्याकडे जरूर इशारा करतील. बाय रन 1. आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. कोण जिंकणार, कोण हारणार? गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशी की गावदेवी दिवाल्या पाच स्ट्रायकर्स सीबीडी? दोन्ही टीम आता मात्र आपापले देव पाण्यात ठेवून बसलेत, कारण दोन्ही टीमला माहिती आहे 4 मध्ये 14 पाहिजे. इथे योगेश पवारचा जलवा चालणं फार गरजेचं आहे. काय नेमकं घडलंय, काय नाही घडलंय हे देखील पाहायचं आहे आपला सर्वांना. नयन काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. चला पंच आमच्याकडे लगेच इशारा करा काय घडलंय मैदानामध्ये. आय थिंक हिट विकेट साठी रनआउट. ओके, रनआउट साठी आपण स्ट्राईक कडे आपण पाहू. चला एकवटू नका. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते रनआउट आहे की नाही. येस, रोलिंग होऊ द्या पुन्हा एकदा. चला एकत्र येऊ नका फक्त दिवाळी टीम. येस, पुढे जाऊ द्या. रनआउट आहे की नाही हे चेक करूया आपण. थ्रो लागलाय आणि इथे मागे घ्या, थोडा मागे घ्या, रोलिंग मागे करा. चला इट्स अ नॉट आउट. मॅच सुरू करा. ऋषी टेक युअर प्लेस प्लीज. क्विक 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 क्विक.
मेक इट फास्ट, मेक इट फास्ट. घड्याळामध्ये 7.7 वाजलेत. अर्थातच शुभंकर होती कल्याणम आरोग्यम धन संपदा. दिवाबत्तीची वेळ झाली आणि आजही आपण हा खेळ साकारतो. अंतिमच्या टप्प्यामध्ये फायनल मेगा फायनलचा सामना. टीम आयकॉन मिस्टर योगेश पवार ऑन टू द बॉलिंग मार्क. 4 चेंडू 14 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. समोर फलंदाज आहे योगेश भगत. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. ओ सुपर लोअर फुल टॉस बॉल होता. फक्त ड्राईव्ह केलं, 1 मिळाली आहे. दुसरीसाठी पळालेत, रनआउट होईल का नाही. 12 3 मध्ये 12 जागच्या जागी 2 धावा मिळाल्यात. अजूनही ही मॅच कुठेही गेलेली नाहीये. सलग 2 वर्षीचे चॅम्पियन आता मात्र द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की काय घडणार. या वर्षी तिसरी ट्रॉफी आमच्याकडे येणार की नाही हे सुद्धा त्यांना आता मात्र विचार करण्यास भाग पाडले. दिवाळे आणि सीबीडी टीमने पहिल्याच वर्षी खेळलेत, परंतु काय खेळलेत, जिद्दीने खेळलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. योगेश पवार सारखा मी तर म्हणेन एक जबरदस्त आयकॉन या टीमला जिथे मिळाला ना तिथं त्यांचं भाग्य उजळलं असं आपण म्हणू शकतो. पहा बॅट लाईट आता मात्र त्रास देते की काय या वाशी ऐरोल टीमच्या खेळाडूंना. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, कदाचित डॉट बॉल. होय डॉट बॉल. योगेश पवार कमबॅक करतोय. अरे सीढ़ियां तो उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, मुझे अपना रास्ता खुद बनाना है, हे सांगतोय योगेश पवार सध्या आपल्या गोलंदाजीमधून. जिथे तुमची हवा संपते तिथूनच आमची दहशत सुरू होते आणि तेच काहीसं सांगतोय योगेश पवार. का त्याला निवडलंय आयकॉन प्लेअर या संघाचा. 2 चेंडू आणि 12 असं इक्वेशन असताना योगेश भगत त्याच्याकडे आहे ताकद, त्याच्याकडे आहे टॅलेंट. तोही 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकू शकतोय. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ओ हा बॉल येईल डॉट बॉल. योगेश टू योगेश ही बॅटल. भगत या खेळाडूवरती पवार भारी आणि पवारांची ताकद माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला. 1 मध्ये 12. ज्याने केला पलटवार तो योगेश पवार, चॅम्पियन गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर सीबीटी टीम.